गाइस ये मेरा भाई है, ये हाथ सूज रहा है, समझ रहे हो। मैं इधर हॉस्पिटल जैसा कुछ दिख रहा है और शायद मेरा भाई खो गया है। काय पब्लिक, काय म्हणते पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे मित्रांनो? काय आहे ना, गोष्ट अशी आहे, माझ्या भावाची नाही तब्येत बरी, एवढा मोठा हात सुजलाय. आता आम्ही चालला दवाखान्यावर, ते म्हणजे अंबेजोगाईच्या मोठ्या दवाखान्यावर. हे पाठीमागे एक कमान दिसत आहे यासाठी मोठ्या हॉस्पिटलची. तर मित्रांनो, हॉस्पिटलच्या मध्ये जाण्याच्या आधी आम्ही पाणी पिलेलं बरं आहे, ताण खूप लागायली, ऊन पण खूप आहे. अय पवन, त्या आधी असली गर्दी होती मित्रांनो, पाय ठेवायला जागा पण नव्हती. आता तर काय असं वाटायलंय एखाद्या मोकळ्या गार्डन मध्ये आलं. सगळे शामसून झाले, सगळे गेले, कारण की हॉस्पिटलचा 1 वाजूस तर हा हॉस्पिटल चालू राहतो, त्याच्यानंतर बंद होतो. जेव्हा आम्ही रिसेप्शन मध्ये गेलात तिथं लाईन मध्ये लागावं लागलं आणि तिथं आमचा अर्धा घंटा गेला. अर्धा घंटा नाही, 1 घंटा पण म्हणायला. तिथून त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं 4 नंबर मध्ये जाण्यासाठी. आम्ही 4 नंबर वार्ड मध्ये गेलात. त्यानंतर तिथून आम्हाला सांगितलं की वार्ड नंबर 35 मध्ये जावं. तिथून 35 मधून सांगितलं आम्हाला 1 नंबर मध्ये जावं. 1 नंबरला फ्री वगैरे केलं. त्यानंतर आम्हाला 17 मध्ये सांगितलं एक्सरा काढण्यासाठी. आम्ही गेलात वार्ड ओपीडी मध्ये, 17 नंबरच्या ओपीडी मध्ये गेला. त्यानंतर तिथून सांगितलं अरे ओपीडी नाही वार्ड म्हणलाय. त्याच्यानंतर वार्ड मध्ये आला. फायनली काय आमच्या आधी 20 नंबर आहेत. वार्ड मध्ये आल्याच्या नंतर आमच्या आधी पण भारी आहे, 20 नंबर आहेत आमच्या आधी. तर फायनली आम्हाला ताण पण लागली, भूक पण लागली. भूक तर नाही, जेवण तर नाही केलं, पण पाणी पिऊन आलं. कमीत कमी एवढं तरी बरं वाटलं. मारून आला. आता त्यानंतर एक्सरा वार्ड मध्ये आम्ही जात आहे. ते तर ऑलरेडी आम्ही रेशो वगैरे आम्ही दिलेले आहेत. आता फक्त आमची नंबर यायची बारी आहे. खूप वेळ झालाय, बघूया आता नंबर कधी येते ते. आम्ही चाललोत आता वार्ड मध्ये. एक्सरे विभाग. रिसेप्शन. भाई साहब, एवढी मोठी बारी लागलेली. किती आहे बारी? बारी आहे आता 7. पुढं पाहू शकता किती गर्दी लागली. तिकडे उभा राहायला जागा पण नाही, मध्ये पण एवढी मोठी पब्लिक भरली, बाहेर पण एवढी मोठी उभा राहिली, पाहू शकता. नंबर आल्यावर एका एकाला उठवत आहे, तरी पण तिथं माणसाने एकदम भीड लावलेली, एकदम गर्दी लावलेली. बघा तिथं दरवाजा एवढा पॅक झालेला आपल्याला दिसतंय समजा. तर निघालं रे. आता ते डॉक्टरला दाखवायचे. मी तुम्हाला एक्सरा कसं आहे ते मी तुम्हाला खाली दाखवलं, ते खाली दिसत असेल तुम्हाला. आता 1 वाजूचा टाईम आहे. आता ते डॉक्टर आहे की नाही आपल्याला बघावं लागतं वार्डमध्ये. आता टायमिंग 1 वाजून 14 मिनिट झाले. डॉक्टर जर असले तर आपलं काम सगळं होऊन जाते, दवाखान्याचं काम फिनिश. 2 दिवस झाले नुसतं परीक्षाने केलं. हा बाबा बंद घे गो भाऊ. अरे भाई साहब, 4 नंबर बंदच झाला. काय केलं? 35. भाई साहब, काहीच फायदा झाला नाही, काहीच फायदा झाला नाही. आता सध्या आम्ही 35. एमर्जन्सी डॉक्टरांनी सांगितलंय की हाडांचे डॉक्टर तुम्हाला येऊन तुम्हाला तपासतील. हॅलो, 5 नंबर प्लास्टर. यहाँ से सीधा प्लास्टर होगा बढ़िया वाला सा. वार्ड नंबर 5. हेलो,
साहब क्या बोल रहा है जो होना नहीं था वही हो गया. मित्रांनो तुम्ही पाहू शकता एवढी मेहनत आमची वाया नाही केली. फायनली दवाखाना कम्प्लीट झाला आणि हे गोळ्या पण दिलेल्या आहेत आम्हाला फ्री मधून. हे प्लास्टर पण झालं एकदम free सगळं मध्ये. आमचं फ्रीज झालंय पण आमचं काय सांगू. एवढी मेहनत केली आमची 3 घंटे गेले नुसतं दवाखान्यामध्ये चक्रे मारून. फायनली दवाखाना झाला तुम्ही पाहू शकता. मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथपर्यंत. चला आपण भेटूया आणखी नवीन कोणत्या दवाखान्यामध्ये आणि की नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.